दूधखेडा येथे पाटील समाजाच्या वतीने नागपंचमी उत्साहात साजरी। वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील दूधखेडा येथे नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो नागदेवतेच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे। हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो। या दिवशी नागांची पूजा केली जाते, ज्यामुळे त्यांना कृपा होते आणि विषारी सर्पांपासून रक्षण मिळते असा विश्वास आहे। नागपंचमीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ म्हणजे नागपंचमीच्या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे। पुराणांमध्ये सांगितले आहे की नागदेवता शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया आणि मणिनाग हे महत्त्वपूर्ण आहेत। या नागांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळते। सणाची प्रथा आणि विधी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मूर्ती किंवा चित्रपूजा केली जाते। ग्रामीण भागात लोक प्रत्यक्षात नागाच्या बिळाजवळ जाऊन त्यांना दूध, फुले आणि गोड पदार्थ अर्पण करतात। काही ठिकाणी चिखलाने नागाचे चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते, तर सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी लोक सर्पांच्या जीवाचा आदर करतात। सर्प म्हणजे केवळ एका प्रकारचे जनावर नसून तो एक देवता आहे असा विश्वास असतो। म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही सर्पाला मारले जात नाही। नागपंचमीची आधुनिक काळातील महत्ता अशी आहे, आजच्या काळात नागपंचमीला पर्यावरण संरक्षणाशी जोडले जाते। सर्प ही पर्यावरणासाठी महत्त्वाची कडी आहे, कारण ते उंदरांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात। यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते। नागपंचमीच्या निमित्ताने सर्पांच्या संरक्षणाचे महत्त्व समाजात पसरवले जाते। नागपंचमी आणि महिला नागपंचमीच्या दिवशी महिलांचा विशेष सहभाग असतो। त्या दिवशी उपवास धरून नागाची पूजा केल्याने त्यांना चांगला नवरा मिळतो असा विश्वास लोकांचा आहे। महिला आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी नागदेवतेची प्रार्थना करतात। साहित्य आणि कलेतील नागपंचमी भारतीय साहित्य, काव्य आणि चित्रकलेत नागपंचमीचा विशेष उल्लेख आहे। या सणाने अनेक लेखक, कवी आणि चित्रकारांना प्रेरणा दिली आहे। शेकडो वर्ष जुन्या साहित्यात नागदेवतेचा महिमा गाणारा वर्णन आढळतो। त्याचा निष्कर्ष असा की नागपंचमी हा सण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे। या सणात धार्मिकता, पर्यावरणीय जागरूकता आणि पारंपरिक मूल्यांची सांगड घालण्यात आलेली आहे। म्हणूनच नागपंचमी हा फक्त एक धार्मिक सण नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारा पर्व आहे। ही परंपरा कायम राखत मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम दूधखेडा येथील गावकऱ्यांनी दिनांक 9 ऑगस्ट रोजी वारुळाची पूजा करून नैवेद्य दाखवत आरती करत तेली नागपंचमी साजरी केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।